तर शुभेंदू अधिकारी यांनी अगदी कॉन्फिडेंटली स्वतःच्या आणि भाजपच्या दोघांच्याही विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। बरंचसं ते खरं तर बंगालीमध्ये बोलले, पण जेवढं समजलं त्यावरनं हिंदूंनी भाजपला साथ दिलेली आहे आणि हिंदूंनी ममता बॅनर्जींना टीएमसीला नाकारलेलं आहे याचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला। ही निवडणूक एक प्रकारे हिंदुत्व विरुद्ध स्थानिक अस्मिता याच मुद्द्यावरती लढवली गेलेली होती आणि ममता बॅनर्जी सुद्धा एक प्रकारे भाजपच्या प्रभावी हिंदुत्वाला उत्तर देण्यासाठी थोड्याशा सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं। त्यांची काही विधानं असतील किंवा जगन्नाथपुरीचं जे प्रतिकात्मक मंदिर आहे तर ते मंदिर सुद्धा पश्चिम बंगालमध्ये उभारण्यात त्यांनी अर्थातच ते पुढाकार घेतला, ते मंदिर उभारलं सुद्धा गेलं आणि आपणही जिंकू भवानीपूर मतदारसंघातनं ममता दीदींचा मतदारसंघातनं सोबतच राज्यातनं सुद्धा पराभव निश्चित आहे हे शुभेंदू अधिकारींनी स्पष्टपणे सांगितलंय। भाजपची सत्ता येते, भाजपचं सरकार येत आहे याबद्दल ते 100% कॉन्फिडंट पाहायला मिळतात। 157 जागांवरती सध्या भाजप आघाडीवर आहे, म्हणजे बहुमतापेक्षा 10 जागा या क्षणी भाजपच्या खात्यात जास्त आहेत। जवळपास 40 मतदारसंघांचा कल अजून समोर यायचा आहे। तामिळनाडूमध्ये टीव्हीके विजय यांचा पक्ष सत्तेच्या जवळ जाताना दिसतोय, पण त्यांना अर्थातच एका दोस्ताची एका मित्राची गरज लागणार आहे। आता तो मित्र कोण असेल हे मात्र बघावं लागेल। आसाममधलं चित्र अतिशय क्लिअर आहे, अतिशय स्पष्ट आहे। 95 जागांसकट भाजप पुन्हा एकदा आसाममध्ये सत्ता स्थापन करते। हेमंत बिस्वा शर्मा हेच पुढचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील का हे बघावं लागेल। बाकी कुणाची जादू चालली नाही, काँग्रेसला सुद्धा 29 जागांमध्येच समाधान मानावं लागलं। पॉंडिचेरी पुद्दुचेरी जो केंद्रशासित प्रदेश आहे तिथे भाजप 22, काँग्रेस 6 आणि इतर 1 अशी सध्याची परिस्थिती आहे। त्यामुळे जवळपास 3 ठिकाणी चित्र स्पष्ट, मात्र 2 ठिकाणी नेमकं काय होणार अजूनही सांगता येत नाही आपल्याला। पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू। केरळमध्ये चित्र स्पष्ट आहे। काँग्रेस मित्रपक्ष 94, माकप मित्रपक्ष 44, भाजप मित्रपक्ष 3। भाजपने अकाउंट ओपन केलंय मगाशी, ज्याची प्रतीक्षा होती, इतर 0 आहेत। कलांनुसार तामिळनाडूमध्ये मात्र एक मोठा उलटफेर, डीएमकेला धक्का बसतोय आणि टीव्हीके विजय यांचं टीव्हीके एक मोठी मुसंडी, मोठी आगेकूच, मोठी घोडदौड त्यांची बघायला मिळते। त्यांना पण मॅजिक फिगरला जागा कमी पडणार आहे, त्याच्यामुळे त्यांना कोणाची तरी मदत घ्यावी लागेल हे निश्चित। मात्र आता सत्तेमध्ये टीव्हीके येणार हे मात्र नक्की झालंय। तर पश्चिम बंगाल 115, 157 आता स्थिरावलेला असा गुणफलक म्हणूया आपण किंवा जागांचा फलक, धावफलक म्हणूया आपण एक प्रकारे या क्रिकेट मॅचच्या भाषेत बोलायचं झालं तर। तामिळनाडू 234 पैकी 234, 50, 82, 102। त्यामुळे तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल याच दोघांवर आता पुढची काही गणितं आहेत ती समोर येतील, कारण 3 जागांचं तर चित्र स्पष्ट झालंय, 3 ठिकाणचं राज्यांचं किंबहुना। आणि तामिळनाडूमध्ये द्रमुक मित्रपक्ष 50, अण्णा द्रमुक मित्रपक्ष 82, टीव्हीके 102, 15 जागा टीव्हीकेला कमी पडतात। त्यामुळे टीव्हीके कोणाची साथ घेणार, कुणाच्या साथीने सत्तेच्या सिंहासनावर विराजमान होणार हे बघावं लागेल। तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू। पश्चिम बंगालमध्ये भाजपने 10 जागा सध्या अधिकच्या मिळवल्यात बहुमतापेक्षा, 147चा मॅजिक फिगर, 157 जागा त्यांच्याकडे आहेत। तर ममता बॅनर्जींकडे 115 जागा आहेत, अजूनही 17 जागांचे कल हाती यायचे आहेत, मात्र त्या 17 ऍड केल्या तरी होतात जागा 132 जर त्यांनी 17 सगळ्या पुढे गेले तरी। त्यामुळे तरीही त्यांना कमी जागा पडतात। त्यामुळे जर भाजपच्या वाट्यातल्या जागा जर आता फिरल्या तरच तृणमूलला आशा बाळगता येईल सत्तेत जाण्याची, अन्यथा तृणमूल हे सत्तेतून जाणार, पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होणार हे निश्चित झालं। आणि त्यामुळे ठिकठिकाणी आता एव्हाना भाजपच्या कार्यालयांमध्ये मगाशी आपण बघितलं होतं नानादा, दिल्लीमध्ये एक मोठा जल्लोष, आनंदोत्सव, बँड पथक पोहोचलेलं होतं तिकडे, त्यामुळे आता आनंदोत्सव तिकडे बघायला मिळतोय। ठिकठिकाणी भाजपची जोरदार मुसंडी। आणि एसआयआरचा मुद्दा ज्याचा उल्लेख खरं तर शुभेंदू अधिकारी यांनी सुद्धा केला, कारण ही निवडणूक एसआयआर नंतर झालेली निवडणूक आहे। जे बांगलादेशी घुसखोर होते, जे दुबार मतदार होते, जे बोगस मतदार होते, ज्यांचा मृत्यू होऊन सुद्धा ज्यांची नावं मतदार यादीमध्ये होती, अशी जवळपास 90 लाख म्हणजे जवळपास 1 कोटी नावं ही पश्चिम बंगालच्या मतदार यादीमधनं वगळण्यात आली। एसआयआर झाल्यानंतरची निवडणूक, त्यामुळे त्या एसआयआरचा किती मोठा फटका बसलाय, एसआयआर होणं हे कुणाच्या फायद्याचं ठरलेलं आहे ते सुद्धा बघावं लागेल। महिला मतदार, कारण ममता बॅनर्जींनी अर्थात काही पॉप्युलर योजना महिलांसाठी सुरू केलेल्या होत्या, म्हणजे लक्ष्मी भांडार योजना, 1,500 रुपये दिले जायचे प्रत्येक महिलेला, पण त्याला उत्तर देण्यासाठी अर्थातच भाजपनं सुद्धा काही योजनांची घोषणा केली। दरम्यान बारामतीत विजयाचा जल्लोष करू नका असं आवाहन सुनेत्रा पवारांनी केलंय। कुणी विजय मिरवणुका काढू नका आणि गुलाल उधळू नका असं आवाहन सुनेत्रा पवारांचे। संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेचं वर्तन करूया असं आवाहन सुनेत्रा पवार करतायत। कारण निवडणूक जरी होत असली तरी भावनिक किनारे, दुःखाची किनारे या निवडणुकीला। अजित पवारांच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक आहे
आतापर्यंत हे समीकरण होतं की बारामतीमध्ये अजित पवार जिंकल्यानंतर विजयी मिरवणुका निघायच्या, मोठा जल्लोष व्हायचा. 70,642 मतांनी सुनेत्रा पवार आघाडीवरती आहेत. अभिजित बिचोकलेंना 33 तर करुणा मुंडेंना अवघी 51 मतं पडली आहेत. 98% मतं ही सुनेत्रा पवारांच्या पारड्यात दिसत आहेत. पण विजयी जल्लोष नको, विजय मिरवणुका नको, गुलाल उधळणं नको असं आवाहन सुनेत्राताईंनी केलेलं आहे. तर राहुरीमध्ये चित्र काय आहे? भाजपचे अक्षय कर्डिले हे 26,000 मतांनी आघाडीवर आहेत. दोन्ही ठिकाणी निकाल आपल्याला जवळपास माहितीच होते, फरक बघायचा होता. तर बारामतीमध्ये पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार 70,000 पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. तर तिकडे भाजपच्या दिल्ली मुख्यालयात मात्र विजयी जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. कारण 160 जागी पश्चिम बंगालमध्ये भाजप जी आहे ती आघाडीवर आहे सध्याच्या कलांनुसार, त्यामुळे सत्तेमध्ये जाते आणि पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये जल्लोष होण्याची शक्यता आहे. भाजपच्या दिल्ली मुख्यालयात ही विजयी जल्लोषाची तयारी सुरू आहे. सोमेश कोलगे कार्यालयाबाहेरून आपल्या सोबत आहेत. सोमेश, 160 सध्याचा फिगर आहे आणि आता जवळपास सगळे कल जे आहेत ते हाती आलेले आहेत. एक 10-12 कल राहिलेले आहेत आणि आता मार्जिन देखील मोठी आहे, त्यामुळे भाजप सत्तेत येणार जवळपास निश्चित. जल्लोषाची तयारी आणि पंतप्रधान मोदी देखील येऊ शकतात जल्लोषाला. सोमेश. अश्विन, निश्चितच आता आपण भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये आहोत आणि इथे आपण पाहू शकतो हाच तो स्टेज आहे ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करत असतात आणि या समोर हे बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत. जर आपण पाहिलं तर इथे बॅरिकेड लावण्यात आलेत, कारण हे बॅरिकेड हे सुरक्षेच्या दृष्टीने म्हणून इथे लावले जातात. ज्यावेळी इथे नरेंद्र मोदी भाषण करणार असतात अगदी काही वेळापूर्वी इथे हे बॅरिकेड लावण्यात आले. आणि जो रस्ता आहे आपण जर पाहिलं की त्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर त्या रस्त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय कार्यालयामध्ये जातात. केंद्रीय कार्यालयामधून मग सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत नरेंद्र मोदी, अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष हे सगळेजण या ठिकाणाहून इथे स्टेजवर येतात आणि मग इथेच कार्यकर्त्यांसमोर संबोधन होतं, कार्यकर्त्यांसमोर भाषण होतं. त्यामुळे इथे जी तयारी झाली आहे त्यावरून आपण इतकं नक्की सांगू शकतो की नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन देखील त्यांच्या नेतृत्वात झालेल्या या पहिल्याच निवडणुका होत्या, त्यामुळे ते सुद्धा इथे येऊन आज कार्यकर्त्यांना संबोधन करतील, कार्यकर्त्यांसमोर भाषण करतील. आणि हे बॅरिकेड लावले जात आहेत, हे सगळे बॅरिकेड केंद्रीय कार्यालयामध्ये आणले जात आहेत. याचा अर्थ नरेंद्र मोदी इथे येऊन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत एवढं नक्की आहे. आणि भाजपने आता तयारी सुरू केली आहे. जसं चित्र स्पष्ट होतंय, पश्चिम बंगालची निवडणूक भाजप जिंकतोय हे जसं जसं स्पष्ट व्हायला लागलंय त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाकडून ही तयारी सुरू झालेली दिसते. तमिळनाडूमध्ये सुद्धा भाजपसाठी सकारात्मक चित्र आहे. दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालमध्ये देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप सरकार स्थापन करेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर तिसऱ्या बाजूला आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपने सरकार आणलेलं आहे आणि चौथ्या बाजूला पुद्दुचेरीमध्ये सुद्धा भाजपने सलग 10 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा आपली सत्ता स्थापन केली. त्यामुळे ही तयारी आपण पाहतोय. जर इथे पाहिलं तर हा स्टेज तयार केला जातोय. हा स्टेज तसा परमनंट आहे, परंतु या ठिकाणी ही सगळी तयारी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणापूर्वीची तयारी आहे आणि त्या दृष्टीनेच हे बॅरिकेडिंग केलं जाते. त्यामुळे आज केंद्रीय कार्यालयामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात झालेल्या पहिल्या निवडणुका त्यामध्ये भाजपसाठी असलेले सकारात्मक सोमेश, एक अपडेट आहे. ती अपडेट अशी आहे की संध्याकाळी 6:30 वाजता विजयाचा जल्लोष होणार आहे आणि या विजयी जल्लोषामध्ये भाजपच्या मुख्यालयात अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित असतील. सोमेश, प्रश्न असा आहे की 2024 नंतर म्हणजे पुन्हा एकदा भाजप सरकार केंद्रात सत्तेत आल्याच्या नंतर बऱ्याच निवडणुका झाल्या, बऱ्याच राज्यांच्या, त्यामध्ये अर्थात महाराष्ट्राची निवडणूक होती. पण आजचं सेलिब्रेशन, आजचा जल्लोष खास कसा असेल आणि का असेल? पश्चिम बंगालचा जल्लोष असणार आहे. निश्चितच ज्ञानदा, कारण या निवडणुकांचे परिणाम हे राष्ट्रीय राजकारणावर देखील होणार आहेत. टीएमसीच्या बाजूने असलेले खासदार हे एनडीएच्या सरकारसाठी अनेकदा अडथळा निर्माण करत होते संसदेमध्ये सुद्धा. त्यामुळे तिथून तृणमूल काँग्रेसला जर सत्तेतून बाजूला केलं तर तृणमूल काँग्रेसचा चेहरा असलेल्या ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतील एक प्रमुख नेत्या होत्या. त्यासोबतच तमिळनाडूमध्ये आपण पाहिलं तर डीएमकेचे मुख्यमंत्री असलेले एम के स्टालिन हे सुद्धा इंडिया आघाडीतील एक प्रमुख नेते होते. कनिमोळी इंडिया आघाडीतील प्रमुख नेते आहेत. उदयनिधी
उदयनिधी स्टालिन हे नवं नेतृत्व म्हणून समोर येत होते आणि या सगळ्यांना ही मोठी चपराक, त्यांना मोठा पराभव भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने एकदम विन विन सिच्युएशन पाचही राज्यांमध्ये आपल्याला दिसते. केरळ वगळता, केरळमध्ये काँग्रेसचं सरकार आलंय ते येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. ती एक गोष्ट वगळता इतर सर्वत्र भाजपसाठी सकारात्मक असं हे चित्र आहे. नितीन नबीन राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते की नितीन नबीन यांचं वय पाहता ते नेमके कोण आहेत, त्यांना कुठून आणलं, ते खरोखर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळू शकतात का. दुसऱ्या बाजूला 2024च्या लोकसभा निवडणुकांनंतर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीवर असंख्य प्रश्न निर्माण केले गेले. परंतु 2024च्या लोकसभा निवडणुकांनंतर जर आपण पाहिलं तर भाजपने एक गोष्ट निश्चित केली, ती म्हणजे ग्राउंड मॅनेजमेंटनी प्रत्येक निवडणुका जिंकणं. आणि ते आपण पाहिलंय की त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काही अपवाद वगळता, झारखंड वगळता किंवा काही छोटे अपवाद वगळता इतर सर्वच निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. जिथे भाजप जिंकू शकला नाही तिथे त्यांनी भाजपसाठी सकारात्मक परिस्थिती निर्माण केली आहे आणि त्यामुळे भाजपचं हे जल्लोषाचं सेलिब्रेशन खास असणार आहे. आपल्याला माहिती आहे गेल्या वेळी सुद्धा भाजपने खूप ताकद लावली होती पश्चिम बंगालमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी, परंतु कोविड आला होता आणि आपल्याला सर्वांना आठवते त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते महाराष्ट्राचे. त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की मी रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी पंतप्रधान कार्यालयात फोन केला, परंतु मला कळवण्यात आलं की पंतप्रधान हे पश्चिम बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत. कारण पश्चिम बंगालमध्ये भाजपचा सुरू असलेला प्रचार, त्यांच्याकडून लावलेली यंत्रणा, या सगळ्यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं कोविडसारख्या परिस्थितीच्या अनुषंगाने आणि भाजपमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता पश्चिम बंगालमध्ये. आणि त्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात आखलेल्या रणनीतीमुळे आपण पाहू शकतो की पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीला 5 वरून 70 ते 70 वरून जर आता